मी आता जिममधून आलोय. वेट लॉस किंवा फॅट लॉससाठी आपलं घरगुती डाएट प्लॅनमधलं जेवणाचं ताट कसं असावं हे दाखवतोय. जरा खाली दाखवा. हे माझ्यासाठी घेतलंय, ह्याच्यात जास्त थोड्या कॅलरीज घेतल्यात, कारण माझं तसं शेड्यूल असतं. कंटिन्यू मी उभा राहणं, चालत राहणं, जिममध्ये ट्रेनिंग देत असल्यामुळं माझं जास्त मला कॅलरीज थोडा मी घेत असतोय. आता तुम्ही काय घेऊ शकता बघा, सांगतो अगोदर. भाकरी घेतल्या, थोडासा भात घेतला, थोडासा प्रमाणात. रेग्युलर घरात काही दोडक्याची आमटी केली ती घेतलंय, अंडी घेतलेत प्रोटीनसाठी, फायबरसाठी काकडी आहे, चटणी पण घेतलेली आहे, खोबऱ्याची चटणी आहे. तुम्हाला मी जवस आणि काळ्या चटणी सांगितलेली आहे. तर ह्याच्यामध्ये बघा, एक भाकरी. आता तुम्ही अंडी खात नसाल तर ह्याच्या ठिकाणी फक्त काय येईल, मूग, मटकी, चवळी, जे काय कडधान्य डाळ आहेत त्याचं वरण किंवा उसळ येईल. आता ह्याच्यामध्ये तुम्हाला वेट लॉस करताना काळजी काय घ्यायची आहे, दिल शक्यतो कमी करायचं, म्हणजे त्या पण कॅलरीज कमी झाल्या. आणि हे अंडी, ह्याच्यातून प्रोटीन मिळालं. भात नाही घेतला तर चालतो एक वेळ. बघा, म्हणजे असा चौरस आहार पाहिजे आहे. आपण काय करतोय वेट लॉसला, फक्त अंडी तर अंडी, चिकन तर चिकन, सॅलड तर सॅलड खातोय. असं करू नका. ह्याच्यासोबत तुम्हाला असं पाहिजे मिक्स. आणि हो, सोबत लसणाची कुडी पण एक आहे. तुम्हाला लक्षात यायचं की चौरस आहार पाहिजे. ताटात कमी प्रमाणात पण वेगवेगळं मेनू असावेत. तर मी काही वेगळं खातो किंवा आम्ही वेगळं सांगतोय किंवा असं पण काय नाही. मी हेच खातोय, तुम्हाला जे सांगतोय तेच. त्यामुळे फॉलो करा आणि टेन्शन घेऊ नका, बिंदास राहा. फक्त व्यायामाला कारणं सांगायची नाहीत, व्यायामाला सुरुवात करा.